प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्ये हे प्रकरण आपण सुरू केलं आणि या प्रकरणामध्ये व्यवस्थापनाची कार्ये म्हणजे व्यवस्थापनाची 6 कार्ये आहेत. नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय, नियंत्रण ह्या 6 कार्यापैकी पहिल्या 2 कार्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. नियोजनाचा आपण अभ्यास केला आहे. नियोजन म्हणजे काय ती संकल्पना आपण समजून घेतल्या. नियोजनाचं महत्त्वाचं एकूण जे 10 महत्त्व आहेत या 10 महत्त्वाचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. नियोजनाची व्याख्या आपण बघितल्या. नियोजनाचं महत्त्व जे ते बघितलेलं आहे. त्यानंतर संघटन जे काही कार्य आहे ह्या संघटन कार्याची प्रस्तावना, संघटन कार्याचं महत्त्व, संघटनाची व्याख्या ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत ते आपण पाठीमागच्या तासाला बघितलेल्या आहेत. आता आपल्याला यात बघायचं आहे कर्मचारी व्यवस्थापन. कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय की कोणतीही व्यवसाय संस्था जर बघितली तर त्या व्यवसाय संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करावं लागतं. आता हे कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन म्हणजे काय तर नवीन कर्मचाऱ्यांची भरती करणं असेल, त्यांना कार्यक्षम करणं असेल, त्यांची निवड करणं असेल, त्यांच्या कार्याची जबाबदारी घेणं, मूल्यांकन करणं, मोबदला देणं, विकसित करणे व टिकून ठेवण्याची प्रक्रिया करणं. म्हणजे आपण बघत असताना कर्मचारी व्यवस्थापन ही एक घटनात्मक रचना आणि योजनेप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे कार्य आहे. ही उत्कृष्ट कार्यशक्ती आकर्षित करते. भरती करणे, निवड करणे, कार्याची जबाबदारी देणे, मूल्यांकन करणे, मोबदला देणे, ती विकसित करणे आणि टिकून ठेवण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक उपक्रमाचे सर्वसाधारण यश आणि वाढ कामगार व्यवस्थापन कार्याच्या उचिततेवर आधारित असते. त्यांच्या बुद्धिमत्ता आणि कौशल्याचा वापर करून कार्यशक्तीचा सर्वोत्तम उपयोग करून घेण्यावर भर देणे, त्यांना टिकवून ठेवणे आणि त्यांच्यासाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रमाचे आयोजन करणे हे संघटनेसाठी अतिशय आव्हानात्मक असते. या कार्याचा भर यांत्रिकी किंवा आर्थिक संसाधनावर नसून मानवी व्यवस्थापनावर असतो. म्हणजे कर्मचाऱ्याचा विचार आपण जर केलं कर्मचारी व्यवस्थापनाचा तर कर्मचारी व्यवस्थापन ही एक घटनात्मक रचना आणि अंमलबजावणी आहे. आता घटनात्मक रचना म्हणजे काय की ह्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची निवड करावी लागते. म्हणजे कर्मचाऱ्यांची भरती करावी लागते, त्यांची निवड करावी लागते, त्यांना काही जबाबदारी द्याव्या लागतात, त्यांचं मूल्यांकन करावं लागतं. आवश्यक त्यावेळी त्यांना प्रशिक्षण देऊन एक कार्यक्षम कर्मचारी करण्यासाठी देखील भर यामध्ये द्यावा लागतो. आणि ही जी कर्मचारी व्यवस्थापन जे काही कार्य आहे हे कर्मचारी व्यवस्थापन व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच आवश्यक आहे. कोणतीही व्यवसाय संस्था ज्यावेळी सुरू होणार आहे तर ती व्यवसाय संस्था सुरू होत असताना तर त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग जो आहे, कामगार वर्ग जो आहे हा असणं आवश्यक आहे. म्हणजेच काय तर कामगारांच्या अगोदर आपण भरती करणं आवश्यक आहे. म्हणजे आपण कोणतंही उद्दिष्ट आपण ज्यावेळी ठरवणार आहे तर ते उद्दिष्ट ठरवत असताना आपल्याकडं प्रशिक्षित असा कर्मचारी वर्ग असणं आवश्यक आहे. तरच आपण योग्य वेळेमध्ये आपलं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकतो. दुसरा भाग बघत असताना कर्मचाऱ्यांची व्याख्या किंवा कर्मचारी व्यवस्थापन जे आहे ह्या कर्मचारी व्यवस्थापनाची व्याख्या. आता कर्मचारी व्यवस्थापनाची जी काही व्याख्या आहे एकूण 2 व्याख्या आपण बघणार आहे. त्यातली पहिली व्याख्या आहे थियो हायमेन यांची व्याख्या आहे. कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकांची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित असते. म्हणजे पहिले जे काही व्यवस्थापकीय तज्ज्ञ आहेत थियो हायमेन यांनी अशी व्याख्या केलेली आहे की कर्मचारी व्यवस्थापन अधीनस्थ व्यवस्थापकाची भरती, निवड, विकास, प्रशिक्षण आणि मोबदल्याशी संबंधित आहे. आणि जी दुसरी व्याख्या आहे ही दुसरी व्याख्या आहे ल्युथर ग्युलिक यांची व्याख्या आहे. तर ल्युथर ग्युलिक यांचं मत असं आहे की कर्मचारी व्यवस्थापन हे कर्मचाऱ्यांना आणणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि कामाची अनुकूल परिस्थिती टिकवून ठेवणे अशा पूर्णपणे कर्मचाऱ्यांशी निगडीत कार्य आहे. म्हणजे व्याख्या बघत असताना एकूण 2 व्याख्या आपण बघितल्या. एक व्याख्या आपण बघितली थियो हायमेन यांची व्याख्या बघितली, दुसरी व्याख्या बघितली आपण ल्युथर ग्युलिक यांची व्याख्या बघितली. आणि ह्या दोन्ही व्याख्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आपण जर बघितला तर व्यवस्थापकाची म्हणजे अधीनस्थ व्यवस्थापक जे आहे त्या अधीनस्थ व्यवस्थापकाची भरती, निवड, विकास आणि प्रशिक्षण. आणि दुसरा भाग आपण जर बघितला तर त्या दुसऱ्या भागामध्ये देखील प्रशिक्षण महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय की कर्मचारी व्यवस्थापनामध्ये फक्त कर्मचाऱ्यांची निवड करणं एवढं अभिप्रेत नसून कर्मचाऱ्यांची भरती असेल, त्यांची निवड असेल, त्यांना प्रशिक्षण देणं असेल आणि प्रत्यक्षात काम जे काही कार्य करण्यास लावणं असेल ह्या सर्व गोष्टी असतील. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे काय हे सर्व केल्यानंतर कर्मचारी जे काम करणार आहे हे काम करून झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना काय देणं आवश्यक आहे तर मोबदला देणं आवश्यक आहे. आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये व्यवस्थापनाच्या तत्वामध्ये मोबदल्याचं तत्व आपण बघितलेलं आहे. वेतनाचं तत्व असं म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे कर्मचारी ज्या पद्धतीनं काम करतात त्या पद्धतीने त्यांना वेतन देणं आवश्यक आहे. आणि हे कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांची भरती असेल, त्यांची निवड असेल, विकास असेल, प्रशिक्षण असेल आणि त्यांच्या मोबदल्याशी संबंधित आहे. आता हे कर्मचारी व्यवस्थापनाचं महत्त्व आपल्याला बघायचं आहे. ह्यामध्ये एकूण 10 मुद्द्यांचा अभ्यास आपण करणार आहे. त्यामध्ये एक आहे एकूण 10 मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहे. त्यातलं पहिलं कार्य आहे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य, दुसरा आहे मानवी संसाधनाचा प्रभावी वापर,
तिसरं आहे सहसंबंध निर्माण होतात. चौथं मानवी संसाधनांचा विकास. पाचवं तंत्रज्ञान आणि इतर साधनसामग्रीचा प्रभावी वापर. त्यानंतर कार्यक्षमता वाढते. दीर्घकालीन परिणाम, आवश्यक योगदान, कामाचे समाधान आणि सुसंवाद टिकवून ठेवतात. म्हणजे एकूण जे काही 10 मुद्दे जे आहेत, या 10 मुद्द्यांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे. त्यात आपण बघत असताना तर त्यातला पहिला मुद्दा आपण आता बघणार आहे, प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. कर्मचारी व्यवस्थापन हे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य आहे. जसं नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण अशी व्यवस्थापनाची इतर कार्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन ही गुरुकिल्ली आहे. सक्षम कार्यशक्ती उत्पादन, विक्री, वित्त इत्यादी विविध कार्यामध्ये प्रभावीपणे काम करू शकते. इतर कार्याचा परिणाम कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रभावीपणावर अवलंबून असतो. म्हणजे आपण करत असताना आपली जी काही व्यवसाय संस्था आहे त्या आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये आपण नियोजन करतोय, एक व्यूहरचना आपण तयार करतोय, संघटन करतोय, अनेक घटक एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय, निर्देशन करतोय, आपण काही सूचना किंवा काही निर्णय देण्याचा प्रयत्न करत असतोय आणि शेवटी म्हणजे काय की त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नियंत्रण करत असतोय. म्हणजे जशी व्यवस्थापनाचे बाकी सर्व कार्य महत्त्वाचे आहेत तसंच आपण जर विचार जर केला असेल तर त्यामध्ये कर्मचारी व्यवस्थापन देखील महत्त्वाचं आहे. मग त्यातलं पहिलं आहे प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. आपण नियोजन चांगल्या पद्धतीने जर केलं असेल आणि आपले कर्मचारी जे आहेत ते प्रशिक्षित जर नसतील तरी आपलं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. म्हणजेच काय की व्यवस्थापनामधली इतर जी काही कार्य आहेत ही इतर कार्य कर्मचारी व्यवस्थापनावर अवलंबून आहेत. म्हणून नियोजन, संघटन, निर्देशन आणि नियंत्रण ही कार्य जशी प्रभावीपणे ही कार्य जशी महत्त्वाची आहेत तसंच एक महत्त्वाचं जे काही कार्य आहे किंवा कर्मचारी व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे असं त्यामध्ये म्हटलं जातं. दुसरा आहे मानवी संसाधनाचा प्रभावी वापर. दुसरा पॉईंट आहे तर मानवी संसाधनाचा प्रभावी वापर. कर्मचारी व्यवस्थापनामुळे मानवी संसाधनाचा म्हणजेच कार्यशक्तीचा प्रभावी वापर करता येतो. भरती, निवड, नियुक्ती, मोबदला, प्रशिक्षण, विकास इत्यादी प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घेतली जाते. कामाचा अतिरेक टाळला जातो. मानवी संसाधनाच्या कार्यक्षम वापरामुळे कामगिरी सुधारते व संघटनेचा विकास होतो. म्हणजे मानवी संसाधन आपण बघत असताना पाठिंबाचं जे काही कार्य आहे ते संघटन आपण कार्य बघत असताना त्या संघटन ह्या कार्यामध्ये दोन स्वरूपाची साधनसामग्री आपण बघितली होती. एक बघितली होती की मानवी साधनसामग्री आणि दुसरी आहे ते आहे भौतिक साधनसामग्री. तर हे कर्मचारी व्यवस्थापन जे आहे हे कर्मचारी व्यवस्थापन हे मानवी घटकावर परिणाम करतं. त्यामुळं जे काही मानवी संसाधन जे आहे या मानवी संसाधनाचा प्रभावी वापर जो आहे हा कर्मचारी व्यवस्थापनामध्ये होतो आणि ज्यामुळं त्यांची कार्यक्षमता वाढते, त्यांची कामगिरी सुधारते आणि संघटनेचा सहजपणे विकास होण्यास त्यामध्ये मदत होणार आहे. त्यानंतर त्या पुढचं आपण जर बघितलं तर तिसरं कार्य आहे सहसंबंध निर्माण होतात. या कार्याचा उपयोग संघटनेच्या सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये सुदृढ संबंध निर्माण करण्यासाठी होतो. सुरळीत सहसंबंध चांगल्या सुसंवादासाठी आणि संघटनेतील व्यवस्थापन प्रयत्नांच्या समन्वयासाठी अतिशय आवश्यक असतात. म्हणजे सहसंबंध जे काही दोन विभाग आहेत, समजा वित्त विभाग एक आहे, खरेदी विभाग एक आहे, विक्री विभाग एक आहे, अनेक स्वरूपाचे जे काही विभाग आहेत ह्या सर्व विभागामध्ये एक समन्वय जे आहे सहसंबंध जो आहे हा सहसंबंध दृढ करण्यासाठी जे काही प्रयत्न आहेत हे प्रयत्न कर्मचारी व्यवस्थापन करणार आहे. त्यानंतर चौथा पॉईंट आहे त्या पुढचा तर आपण बघणार आहे मानवी संसाधनाचा विकास. ह्या अगोदर आपण बघितलं तर मानवी संसाधनाचा प्रभावी वापर जो आहे हा आपण ह्यामध्ये बघितला आहे. आता आपल्याला बघायचं आहे तर मानवी संसाधनाचा विकास. कुशल आणि अनुभवी कर्मचारी ही व्यवसाय संघटनेची मालमत्ता असते. संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यांमध्ये रुजवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापनाची मदत होते. हे उपलब्ध कार्यशक्तीला प्रशिक्षित करते आणि विकसित करते. त्याचबरोबर व्यवसाय संघटनेतील सर्व व्यवस्थापकीय कार्ये सुलभ होतील हे निश्चित करते. म्हणजे ह्या मानवी संसाधनाचा विकास करण्यासाठी हे कर्मचारी व्यवस्थापन कार्य काय करणार आहे तर ह्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा ही मानवी जी काही संसाधनं आहेत ह्या मानवी संसाधनासाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम देणार आहे. प्रशिक्षण असेल, विकास असेल, नवनिर्मिती असेल, त्यांच्यामध्ये असणारे जे काही कौशल्य असतील ह्या प्रत्येक गोष्टीचा जो काय आदर जो आहे हा आदर ह्या कर्मचारी व्यवस्थापन ह्या कार्यामध्ये होणार आहे. त्यामुळं ह्या जी काही संघटनेतील सर्व व्यवस्थापकीय कार्य सुलभ करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे कार्य महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाचवा पॉईंट आपण बघणार आहे तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनाचा प्रभावी वापर. जो काही पाचवा पॉईंट आहे तो आहे तंत्रज्ञानाचा आणि इतर जे काही संसाधनं आहेत त्या इतर संसाधनाचा प्रभावी वापर कुठल्या पद्धतीने आपण करणार आहे
ते यामध्ये बघायचं आहे. तर प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान, भांडवल, साहित्य, कामाची पद्धत यांचा प्रभावी वापर करू शकतात. यामुळे संघटनेची स्पर्धा करण्याची ताकद वाढवण्यास मदत होते. याचबरोबर कामाचा दर्जा, उत्पादकता यामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ करण्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणजे जे काही कर्मचारी व्यवस्थापनामध्ये आपण काय करतोय, तर एक चांगला सक्षम कर्मचाऱ्यांची निवड करतोय, त्यांना प्रशिक्षण देतोय, त्यांचे जे काही कौशल्य आहे त्या कौशल्यांचा आपण विचार करतोय आणि या सर्वांचा विचार केल्यामुळं जे काही नवीन तंत्रज्ञान असेल, भांडवल असेल, साहित्य असेल, कामाची पद्धत असेल, या सर्वांचा प्रभावी वापर करण्यासाठी एक स्पर्धात्मक ताकद जी आहे ती ताकद निर्माण होते. आणि त्यामुळं व्यवसाय संघटनेमध्ये केवळ संख्यात्मक स्वरूपामध्ये वाढ होत नाही, तर संख्यात्मक आणि गुणात्मक या दोन्हीमध्येही वाढ होण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. तर आपण बघत असताना ही व्यवस्थापनाची पहिली जे काही 5 जे काही महत्त्व आहेत, कर्मचारी व्यवस्थापनाचे पहिले 5 महत्त्व आहे ते बघितलं आपण. त्यामध्ये पहिला पॉईंट आपण बघितला प्रभावी व्यवस्थापकीय कार्य, दुसरा मानवी संसाधनाचा प्रभावी वापर, तिसरा सहसंबंध निर्माण होतात, चौथा मानवी संसाधनाचा विकास आणि पाचवा तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनाचा वापर. पहिला पॉईंट आपण बघत असताना प्रभावी व्यवस्थापकीय कार्य. व्यवस्थापनाचं कार्य प्रभावी कधी होणार आहे, नियोजन जे आहे किंवा संघटन जे आहे, नियंत्रण जे आहे हे कधी प्रभावीपणे कार्य करू शकतं, जर त्या ठिकाणी कर्मचारी प्रशिक्षित असेल, तो चांगल्या पद्धतीने जर काम करत असेल तर हे शक्य आहे. दुसरा भाग आपण बघत असताना मानवी संसाधनाचा प्रभावी वापर. जे कर्मचारी व्यवस्थापन हे जे कार्य आहे, हे कार्य मानवी जे काही घटक आहेत ह्या मानवी घटकाशी अवलंबून आहेत. त्यामुळं मानवी संसाधनाचा प्रभावी वापर करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. 2 विभागामध्ये सहसंबंध निर्माण करण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं आणि मानव संसाधन जे आहे या मानव संसाधनाच्या विकासासाठी देखील ते उपयुक्त आहे. त्यानंतर तंत्रज्ञानाचा आणि तंत्रज्ञान जे आहे या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर किंवा संसाधन जे आहे या संसाधनाचा प्रभावी वापर करण्यासाठी देखील कर्मचारी व्यवस्थापन जे आहे हे कर्मचारी व्यवस्थापन महत्त्वाची जी काही भूमिका आहे ही महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. त्यानंतर त्या पुढचं 6वं जे काही कार्य आहे हे कार्य आता आपल्याला बघायचं आहे. 6, 7, 8, 9 आणि 10. 6वा आहे कार्यक्षमता वाढते. 6 नंबर आहे कार्यक्षमता वाढते. 7वा आहे दीर्घकालीन परिणाम. 8वा आवश्यक योगदान. इथं आवश्यक योगदान, इथं योगदान असं झालेलं आहे. आवश्यक योगदान, आवश्यक योगदान. त्यानंतर कामाचे समाधान आणि सुसंवाद टिकून ठेवतात. पहिली 5 कार्य आपण बघितली ह्या अगोदर. पहिली 5 कार्य बघत असताना प्रभावी व्यवस्थापकीय कार्य, 2 मानवी संसाधनाचा प्रभावी वापर, 3 सहसंबंध निर्माण होतात, 4 मानवी संसाधनाचा विकास, 5 तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनाचा प्रभावी वापर आणि त्यानंतरचे जे पुढचे जे काही 5 आहेत ते 5 आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये एक आहे कार्यक्षमता वाढते, दीर्घकालीन परिणाम, आवश्यक योगदान, कामाचे समाधान आणि सुसंवाद टिकवून ठेवतात. त्यानंतर 6वा आहे कार्यक्षमता वाढते. कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास घडवण्यासाठी किंवा स्वतःचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रमाची आवश्यकता असते आणि हे प्रशिक्षण आणि विकास ह्या कार्यामध्ये केलं जातं. कोणत्या? तर कर्मचारी व्यवस्थापनामध्ये. म्हणजे कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करायचा आहे किंवा संघटनेची प्रगती करायची आहे तर यासाठी प्रशिक्षण आणि विकास उपलब्ध करून दिले जातात. योग्य निवड प्रक्रिया संघटनेच्या चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते आणि योग्य प्रशिक्षण कर्मचाऱ्यांमधून प्रशिक्षण कार्यक्रमामधून कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारते. म्हणजे 2 घटक आपण जर बघितली, कार्यक्षमता कशी वाढणार आहे, दोन्ही प्रकारे कार्यक्षमता वाढणार आहे. एक म्हणजे काय, एक व्यक्ती जो आहे एक व्यक्ती म्हणून देखील त्याची कार्यक्षमता वाढणार आहे आणि एक पूर्ण जे काही व्यवसाय संस्था ज्या आहे या व्यवसाय संस्थेचे अनेक जे काही विभाग असतील त्या सर्व विभागाचा आपण जर विचार केला तर संस्थेची किंवा व्यवसाय संस्थेची पण प्रगती होणार आहे आणि वैयक्तिकदृष्ट्या जो काही कर्मचारी आहे या कर्मचाऱ्यांचीही त्यामध्ये प्रगती होणार आहे किंवा नवनवीन कौशल्य जे ते कौशल्य त्याला प्राप्त होणार आहे. त्यानंतर 7वा आहे दीर्घकालीन परिणाम. 7वा जो काय पॉईंट आहे तो आहे दीर्घकालीन परिणाम. पात्र, कार्यक्षम व कुशल कर्मचारी ही नेहमीच संस्थेची संपत्ती असते. कर्मचाऱ्यांची योग्य निवड संघटनेला यशाच्या मार्गाकडे घेऊन जाते. साहजिकच याचे संघटनेच्या कार्यक्षमतेवर दीर्घकालीन व सकारात्मक परिणाम झाल्याचे निदर्शनात येते. मी दीर्घकालीन परिणामाचा विचार करत असताना जे कर्मचारी आपण ज्या कर्मचाऱ्याची निवड करणार आहे हे पात्र कर्मचारी असतील, ते कार्यक्षम कर्मचारी असतील आणि त्यांना प्रशिक्षण आपण देऊन त्यांना एक कुशल कर्मचारी म्हणून आपण त्याची निर्मिती करू शकतोय. आणि हे जे काही कुशल कर्मचारी आहेत हे कुशल कर्मचारी संस्थेला किंवा संघटनेला यशाच्या मार्गाकडे घेऊन जातात आणि संघटनेच्या कार्यक्षमतेवर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम जे आहेत हे परिणाम किंवा योगदान जे आहे ते योगदान देतात.
त्यानंतर 8वा पॉईंट आपण बघत असताना आवश्यक योगदान. तर योगदान असं झालेलं आहे, तर योगदान असं आहे, मगाशी आपण ते लिहिलेलं आहे. तर कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ, सातत्य सुनिश्चित करते. संभाव्य कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असते, जेणेकरून संघटना भविष्यकालीन आव्हाने समर्थपणे पेलू शकेल. म्हणून कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यातील भूमिकामधील योगदान विचारात घेतले जाते. म्हणजे आवश्यक योगदान आपण बघत असताना कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ व सातत्य सुनिश्चित करते. संभाव्य कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या कार्यक्षमतेवरती अवलंबून असते किंवा त्यांच्या क्षमतेवरती अवलंबून असते, की जेणेकरून भविष्यामध्ये जर व्यवसाय संघटनेला काही जर आव्हानं जर उपलब्ध जर झाली तर ती आव्हानं सुनिश्चितपणे पेलता यावेत, या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांची निवड ह्यामध्ये केली जाते किंवा हे कर्मचारी व्यवस्थापन हे जे कार्य आहे या कार्यांचा अवलंब केला जातो. त्यानंतर त्या पुढचा आहे 9वा. त्यामध्ये आपण बघत असताना कामाचे समाधान. कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक फायदे देऊन प्रेरित केले जाऊ शकते. पुरेसा मोबदला कर्मचाऱ्यांचे कार्य समाधान आणि मनोबल वाढवतो. प्रशिक्षण व विकास कार्यक्रम, योग्य मोबदला आणि नोकरीची शाश्वती या गोष्टी कार्य समाधानासाठी महत्त्वाच्या असतात. हे कामाचं समाधान जे आहे, हे कामाचं समाधान बघत असताना कर्मचाऱ्यांना 2 प्रकारची जी काही प्रलोभनं जे आहे ते प्रलोभन दिली जाऊ शकतात. आपण प्रलोभन म्हणू शकत नाही की कर्मचाऱ्यांना 2 प्रकारे आपण जे काही सोयीसुविधा जे आहे ते उपलब्ध करून देऊ शकतोय. एक आर्थिक असतील आणि एक बिगर आर्थिक असतील. आर्थिक म्हणजे काय असेल की त्यामध्ये त्यांना योग्य किंवा पुरेसा मोबदला जो आहे, हा मोबदला आपण जर कर्मचाऱ्यांना जर दिला असेल तर कर्मचाऱ्यांचं कार्य हे समाधानकारकरित्या पार पडतं. आणि दुसरा भाग आपण जर बघितलं तर कर्मचारी आपण मोटिवेट केलं, त्यांचं मनोबल आपण जर वाढवलं, त्यांना प्रशिक्षण दिलं, विकास कार्यक्रम त्यांच्यासाठी आपण विकास कार्यक्रमाच्या आपण काही योजना आखल्या आणि त्यांना त्यांची जी काही नोकरी आहे ह्या नोकरीच्याबद्दल जर शाश्वती निर्माण करून जर दिली असेल तर कर्मचारी आणखीन चांगल्या पद्धतीनं समाधानकारकरित्या आपलं जे काय कार्य हे कार्य पार पाडणार आहे. म्हणजेच काय की कोणताही कर्मचारी जेव्हा काम करणार आहे तर काम करत असताना त्याला कामाचं समाधान आवश्यक आहे आणि कामाचं समाधान 2 प्रकारे होणार आहे. एक आर्थिक असेल आणि एक बिगर आर्थिक असेल. आर्थिकमध्ये त्यांना आपण काय करणार आहे की त्यांचा पगार जो आहे तो पगार वाढवणार आहे आणि बिगर आर्थिकमध्ये काय असणार आहे, त्यांची बढतीची संधी तर आपण देऊ शकतोय, पण त्यांचे जे काही नवनवीन जे काही गुण आहेत, त्यांच्याकडे असणारी नवनिर्मिती असेल, कौशल्य असेल, ह्यांचाही वापर जो आहे तो आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये करणार आहे आणि त्यांना कायमस्वरूपीच्या नोकरीची शाश्वती जी आहे ही शाश्वती आपण देणार आहे, की जेणेकरून कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढत राहावी. आणि शेवटचा मुद्दा आता आपण बघतोय तो आहे सुसंवाद टिकवून ठेवणे किंवा सुसंवाद टिकवून ठेवतात. कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तीची निवड केली जाते तसेच त्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करून पदोन्नती देखील दिली जाते. यासाठी योग्य ते निकष तयार करून ते संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितले जातात. यावेळी संस्थेमध्ये शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होण्यासाठी मदत होणार आहे. आणि त्याचबरोबर काय होणार आहे की एक चांगला सुसंवाद जो आहे हा सुसंवाद प्रस्थापित होणार आहे. मग सुसंवाद प्रस्थापित होत असताना कर्मचाऱ्यांची जी काही निवडीची जी काही प्रक्रिया आहे, ह्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना गुणवत्तेच्या आधारे त्यांची निवड केली जाईल. निवड केल्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्यक्षात ते जे कर्मचारी आहेत हे कर्मचारी काम करतील आणि काम करत असताना त्यांच्या कामाचं, त्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन होणार आहे आणि हे मूल्यांकन झाल्यानंतर जर कर्मचारी चांगल्या कार्यक्षमतेनं, जास्त कार्यक्षमतेनं काम करत असतील तर त्यांना पदोन्नती देखील दिली जाईल आणि त्या पदोन्नतीसाठी देखील योग्य ते निकष तयार केले जाईल. यामुळे जी काही व्यवसाय संस्था आहे या व्यवसाय संस्थेमध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि कर्मचाऱ्यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित किंवा कर्मचारी असतील किंवा व्यवस्थापक असतील यांच्यामध्ये एक सुसंवाद जो आहे हा सुसंवाद निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे आपण कर्मचारी व्यवस्थापन बघत असताना ह्या कर्मचारी व्यवस्थापनामध्ये 2-3 घटक फक्त लक्षात ठेवायचे आहेत. एक, कर्मचारी व्यवस्थापन म्हणजे काय, तर त्यामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करायची आहे, त्यांची निवड करायची आहे, त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे आणि प्रत्यक्षात जे काही काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं आहे आणि काम करत असताना त्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करायचं आहे आणि जर त्यांनी चांगल्या पद्धतीनं जर काम जर केलं असेल तर त्यांना इतर जे काही पदोन्नती किंवा बढती जे काही संधी आहेत ह्या संधी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. अशा प्रकारे आज आपण कर्मचारी व्यवस्थापन जे आहे हे कर्मचारी व्यवस्थापन हे कार्य बघितलं आहे. सुरुवातीला आपण बघितलं कर्मचारी व्यवस्थापन, घटनात्मक रचना आणि अंमलबजावणी. त्या कर्मचारी व्यवस्थापनामध्ये जी काही कार्य येतात हे कार्य आपण बघितली. त्यामध्ये भरती, निवड, कार्याची जबाबदारी, मोबदला ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर 2 व्याख्या आपण बघितल्या. एक व्याख्या आपण बघितली थियो हायमेन यांची व्याख्या
आणि दुसरी ल्युथर ग्युलिक यांची व्याख्या. दोन्ही व्याख्यामध्ये भरती, निवड, विकास, प्रशिक्षण ही जी कार्य जे कार्य आहेत या कार्यांचा समावेश आपण त्यामध्ये बघितला. त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापनाचं महत्त्व बघितलं, ज्यामध्ये एकूण 10 मुद्द्यांचा समावेश आपण बघितलेला आहे. प्रभावी व्यवस्थापकीय कार्य पहिलं महत्त्व, दुसरं मानवी संसाधनाचा प्रभावी वापर, तिसरं सहसंबंध निर्माण होतात, चौथा मानवी संसाधनाचा विकास, पाचवा तंत्रज्ञानाचा आणि इतर संसाधनाचा प्रभावी वापर, सहावा कार्यक्षमता वाढते, 7 दीर्घकालीन परिणाम, 8 आवश्यक योगदान, 9 कामाचे समाधान आणि 10 सुसंवाद टिकवून ठेवतात. आपण पाठिंबाचं ज्यावेळी कार्य बघितलं, संघटन हे कार्य बघितल्यानंतर आपण एक टेस्ट घेतली होती. ती टेस्ट सर्वांनी सोडवली असेल. जर काही शंका असतील त्या टेस्टमध्ये किंवा व्यवस्थापनाच्या एकूण आता 3 कार्य आपली झालेली आहेत, तर तुम्ही विचारू शकताय, सांगू शकताय. तर त्यामध्ये नियोजन कार्य आपण बघितलं, संघटन कार्य आपण बघितले आणि तिसरं जे काही कार्य आहे ते आज बघितलेलं आहे आपण कर्मचारी व्यवस्थापन. ओके.